अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार. कर्जाचा खापर लाडक्या बहिणींवर फोडलं जातंय. वडेट्टीवार यांचं सरकारवर टीकास्त्र. लाडक्या बहिणी योजनेतून महिलांनाच वगळलं जातंय. भास्कर जाधव यांचा इशारा. कोट्यवधी खर्च करून बनवलेल्या मेलेडी रोडचा काय फायदा? स्लॅब पडून मृत्यू झालेल्या जीवाची किंमत सरकारच्या नजरेत फक्त 5 लाख रुपये. आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल. सोमवारपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. राहुल नार्वेकर असणार विरोधकांच्या रडारवर. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही याची सरकारला लाज वाटायला हवी. संजय राऊत यांची सरकारवर टीका. विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला पाहिजे. राऊतांचं विधान. विरोधकांच्या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार गैरहजर. महाविकास आघाडीत विसंगती असल्याची चर्चा. फडणवीसांनी पुण्याचा तालिबान केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं टीकास्त्र. आपल्या कोट्यातलं प्रभाग समिती अध्यक्षपद ठाकरे गट मनसेला देणार का? मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे 7 प्रभाग समिती अध्यक्षपद, 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्यासंदर्भात चर्चा सुरू. शरद पवार रुग्णालयात दाखल. पवारांची प्रकृती स्थिर असल्याची सुप्रिया सुळे यांची माहिती. राज्यसभा विधान परिषदेसाठी आपली आणि आदित्यची भूमिका सारखीच. राज्यसभेवर जाण्याची पवारांची इच्छा आहे असं म्हणालो होतो. खासदार संजय राऊत यांच्याकडून सारवासारव. आता सरपंच प्रशासक म्हणून पाहणार कारभार. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाची जबाबदारी. प्रशासक पदाचा गुंता राज्य सरकारनं सोडवला. एकनाथ शिंदे 2 दिवसांसाठी साताऱ्याच्या दरेगावी. मी गावी आल्यावर विरोधकांच्या पोटात दुखतं. पोटदुखीवर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पर्याय. शिंदेंचा विरोधकांना टोला. निफाडमधील हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद. केळीच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला. ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास. सोमवारी बारामती इंदापूर दौंड बंदची हाक. मुसलमान मुलाशी लग्न केल्यामुळे लव्ह जिहादचा हिंदू संघटनांकडून आरोप. स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत आल्याची मुलीनं दिली होती कबुली. केंद्रीय पातळीवर अजित पवार यांच्या अपघाताची चर्चा केली. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. रत्नागिरीमध्ये लांजा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली. भंडाऱ्यामध्ये डॉक्टरनेच विकलं दाम्पत्याचं बाळ. 4,70,000 झाला बाळाचा सौदा. भारत ब्राझील दरम्यान खनिज सहकार्य करारावर स्वाक्षरी. मोदी दा सिल्वा यांच्यामध्ये महत्वपूर्ण चर्चा. आयात शुल्क आता 15%. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुद्धा कठोर टीका.